आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस, कसं सांगू तुला? तुझा गैरसमज झाला. तुला वाटतंय तसं माझ्यात आणि निखिल मध्ये काही नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव श्रेयस, प्लीज. तू माझ्यावर संशय घेतलास ना, तेव्हा मला खूप हर्ट झालं, मला खूप त्रास झाला. तुझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. तू ऑपरेशन थिएटर मध्ये होतास तेव्हा तुला काही झालं असतं तर माझं काय होईल या विचारानेच माझा जीव खालीवर होत होता. मी खूप मिस केलंय श्रेयस, तुला खूप मिस केलंय. आजवर मला माझ्या आयुष्यात असं कोणाबद्दलही कधीच फील झालं नाही, कधीच असं वाटलं नाही. तूच सांग, हे सगळं कशामुळे होतंय? हे माझं प्रेम नाहीये तर काय? मी दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नाही. आजवर मला कळत नव्हतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही, पण आज कळतंय, जाणवतंय. माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे, फक्त तुझ्यावर. फसवलं नाहीये श्रेयस मी तुला, मी नाही फसवलंय. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. गणपती बाप्पाची शपथ. ही आत्ता जे काही म्हणाली ते खरं आहे का त्या दिवशी मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते खरं आहे? नक्की कशावर विश्वास ठेवू मलाच कळत नाहीये. जितका जास्त विचार करतोय तेवढा गुंता वाढतच चाललाय. काहीच कळत नाहीये. नम्रता, काय झालं? अजून तुम्ही ब्रेकफास्ट सुरू नाही केला? तुझीच वाट बघतोय. अरे नाही, आम्ही ना श्रेयस बरोबर त्याच्या रूम मध्ये नाश्ता करू. ओके? हो का? मामा, तुम्ही आधी कोणाला काही सांगितलं नाही का? एक्सक्यूज मी, आता आमच्या मुलाबरोबर नाश्ता करायचा त्याची परमिशन घ्यावी लागणार आहे का? नाही नाही, तसं नाही. पण आराध्या वहिनी आत्ताच त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन गेली. आराध्या श्रेयसच्या रूम मध्ये गेली? अरे तुम्ही सगळे वेडे आहात का? त्याला थांबवलं का नाही? काल पाहिलं ना काय झालं? त्यांनी क्लिअर केलं होतं की आराध्याने त्याच्या रूम मध्ये जायचं नाहीये. मग का नाही थांबवलं? यशोधरा, एवढं काय झालंय? अशी काय रिॲक्ट होतेस तू? नवरा बायको येते, त्यांच्यात भांडणं होणार, त्यात काय नवीन आहे? यु नो व्हॉट, तुझी फिलॉसॉफी तुझ्याकडे ठेव. आता ती त्याच्या रूम मध्ये गेली आहे म्हणून त्याची तब्येत जर बिघडली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? नुसतं आपण आमच्या समोर बोलायचं नाही काळजी वाटते म्हणून. ऍक्च्युली तसं वागायला पाहिजे. मामा, मामा, काय? श्रेयस, औषधं घ्यायची आहेत ना, ब्रेकफास्ट करून घे.
अगं तुला सांगितलेलं काही कळतच नाहीये का? माझ्या रूम मध्ये येऊ नकोस म्हणून सांगितलंय ना, तू जा ना इथून. जाते बाबा, पण ब्रेकफास्ट तर करून घे. मला तुझ्या हातचं पाणीही नकोय, तू जा आधी. श्रेयस, अरे माझा राग जेवणावर काढू नकोस. बरं कसं वाटेल तुला? औषधं घ्यायची प्लीज. अगं बाई, मी मेलो तरी चालेल, पण तुझ्या हातून काही नकोय मला, समजलं? श्रेयस बेटा, अहो मम्मा, हिला कळत नाहीये का? मी सांगितलं ना माझ्या रूम मध्ये येऊ नकोस, माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस म्हणून, तरी काय ते सारखी. शांत हो बघू, आम्ही आहोत ना इथे आता. व्हॉट इज रॉंग विथ यू? हा, सांगितलेलं कळत नाही? जा. ए मूर्ख मुली, ऐकू येत नाही का तुला? ही सेड लीव, सो जस्ट गो. आता ती सगळी नाटकं करू नको, समजलं? अगं जा आता. मॉम, एक ब्रेकिंग न्यूज सांगू का? ती आराध्य आहे ना, ती या गेल्या 2 दिवसात एकदा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आली नाहीये. आय एम शुअर श्रेयस आणि आराध्यामध्ये काहीतरी मेजर इश्यू असणार आहे. सिरियसली? पण मला तर नाही वाटत असं काही. अगं, एवढंच नाही, तिच्या ना इथे इथे एक जखम पण होती. म्हणजे मी जेव्हा टिफिन द्यायला घरी गेले होते तेव्हा मी ते बघितलं. ग्रेट. शनू बेबी, हाच तर परफेक्ट चान्स आहे त्यांच्या घरामध्ये रिएंटर करण्याचा. म्हणजे मला नाही कळलं. अगं, यशची वाईट वेळ म्हणजे आपल्यासाठी चांगली वेळ ठरणार. गॉट इट? आणि यश जर आता आराध्याला श्रेयसपासून लांब ठेवण्याचा प्लॅनिंग करत असेल तर तू तिची साथ दे. आणि त्या म्हातारीला, आय मीन आजीला पण चांगला इम्प्रेस कर, म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल. मॉम, तू तर सॉलिड आहेस यार. आता बघच की मी या संधीचा कसा फायदा करून घेते ते. आज ऑफिसला जायचं नाही वाटतं. नाही, म्हटलं होतं ना श्रेयससाठी आम्ही घरीच थांबणार आहोत. यशोधरा, तुला खरंच त्याची इतकी काळजी वाटते? नाही, मुलांची काळजी करण्याची जबाबदारी तुझी आणि आईची आहे. आम्ही मुलांचं वाईट कसं होईल याची काळजी घेतो, राईट? यशोधरा, काळजी नुसती वाटून उपयोग नसते.